बाळूमामाच्या नावानं चांगलं राम राम मित्रांनो. आता नाही म्हटलं तर 1-2 महिने होत आले असतील. मी काय ब्लॉग करायला नाही, कारण की जरासा मोबाईलचा कॅमेरा खराब झाला होता, त्यामुळं मला काय ब्लॉग करता आलं नाही. ती व्हिडिओ कसं करणार, कॅमेराच खराब झाला होता त्यामुळं. मग काय नवीन मोबाईल घ्यायचा विचार होता, पण काय करणार, गरीब माणूस हो. त्याच मोबाईलला दुरुस्त केला, कॅमेरा वगैरे दुरुस्त करून तोच वापरायला चालू केला. मग आज म्हटलं जरासं व्हिडिओ करूया, कंटेंट पण चांगला होता आणि सगळंच. मग बाळूमामांचं नाव घेऊन व्हिडिओला सुरुवात केली. आज कोल्हापूरला जायला जाता आता वाटेत एक दावणगिरी लोणी डोस्याचे सेंटर गावले. येथे डोसा घेतला, बघूया कशी टेस्ट आहे म्हणून, कारण की आपण कधी इथं थांबलेलो नव्हतो. टेस्ट काय बरोबर नव्हती राव. आणि मग काय दाद्याने एक चहा मागवला, तो पण व्यवस्थित नव्हता. काय सांगायचं, आपल्या गारगुडीसारखी चव नाहीच हो तिकडे. एकदाच पोचला कोल्हापूरमध्ये पोचल्या बघा कसं एकदम भारी वाटते हो. कोल्हापूरमध्ये आल्यावर रांडाच्या आणि उंडकीच्या शिव्या ऐकून आले म्हणजे कुठेतरी असं वाटते की नाही परदेशात गेल्या येते. आम्हाला जायचं होतं आमचं कुलदैवत, ते म्हणजे ज्योतिबा, डोंगरचा ज्योतिबा. त्यासाठी आम्ही धरला रत्नागिरीच्या रोडकडनं आम्ही निघाला आपल्या डोंगरच्या ज्योतिबाकडे. निसर्गरम्य वातावरण जर तुम्हाला बघायचं असेल, टॉपचं वातावरण 1 नंबरमध्ये, तर तुम्ही एकदा इकडे येऊन बघा. एकदा येऊन खरंच भेट द्यायला लागते. 1 नंबर वातावरण आहे. मग डोंगरावरती आल्यानंतर काय आपले दर्शनासाठी लागणारे साहित्य सगळे घेतले. काय महाग म्हणायचं तिकडे, दांडगं बाबा 150 रुपयाला एवढेच आहे. काय सांगायचं बघा जरा तुम्ही, काय महागाई वाढल्या. 150 रुपयाला फक्त एका पिशवीत नव्हतेलं साहित्य. दख्खनच्या राजाची पुण्यातील सामान आहे बघा. इथे सगळ्याचे लोक आपलं साहित्य हे असतील हे विकण्यासाठी बसलेले असते. दख्खनच्या राजाचा दरबार खरेच खूप 1 नंबर वाटायला इथं आल्यानंतर, मनाला शांतीसारखं. तुम्ही जर जीवनाला जर वैतागला असेल, रोज काम म्हणत असाल, तर एकदा आपल्या दख्खनच्या राजाचं म्हणजे ज्योतिबाचं दर्शन घेऊन या. खरंच मनाला खूप शांती वाटेल. इथे आलासा की खरंच मनाला खूप शांतता वाटेल. 1 नंबर वाटणार. जाताना घराकडे बघा, 1 नंबर वातावरण होतं. ऊन जरा लागत होते. आता काळं पडणार आहे, पण पर्याय नाही, जायला तर पाहिजेच. भावांनो, ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. भाल्या उंच डोंगरात देवा तुझा वासर, मर्जी तुझ्या भक्तावरी देवा तुझी खासर. अरे चुकली या वाट ज्याची त्याला तुझं दार र, ज्याला नाही जगी कुणी त्याचा तू आधार र. हे आलो देवा घेऊन मनी भोळा भावर, देवा गोड माझी ही मानून या घे. नाही मोठं मागण नाही कुळी हावर, बापावानी माया तुले कराला दे. अरे डोई तुझ्या पाया